आजपासून ही सौभाग्यवती माळी भरतार दिगंबर अरे काय झालं? तुमच्या सगळ्यांची दाखीळ का बसली? रमाई, काका, अरे मी स्वप्न बघतोय की काय असं वाटतंय रे. अरे काका, हे सत्य आहे, स्वप्न नाहीये. तू भूतकाळातली भूत नाचवत बसू नकोस. अरे ते पहिला लग्न, ते माझा दुर्दैवी काळ होता. आता आनंद पर्व सुरू झाला. रमाई, कमाल आहे. अगं, मी नदीवरून माणिकला घेऊन आलो तेव्हा तू अनेक प्रश्न विचारून माझा जीव नकोसा करून टाकला होतास. मी माणिकला घेऊन आलो तेव्हा सगळ्यांना अनेक प्रश्न पडले होते. मग आता काय झालं? अरे तुला काही विचारलं तर तू लगेच अंगावर येतोस. हो ना, डोळं दाखवल्याशिवाय काही बोलतच नाही ना हल्ली. नाही, आता मी रागवणार नाही. बघतेस ना सखू, ऐकतेस ना? अगं, मी खूप आनंदात आहे. कारण आम्ही लग्न करून आलो. सगळ्यांच्या शंका कुशंकांना हे माझं उत्तर आहे. उत्तर काय? तुझ्या उत्तराभोवती मोठं प्रश्नचिन्ह फिरतंय. उद्या गावात बबरा होईल त्याचं काय? अरे काका, मला कुणाची पर्वा नाहीये. कारण आजपासून माणिक माझी अर्धांगिनी. काय माणिक? अरे हो, पण असं कुणाला काही न सांगता अचानक गुपचूप. होय तर. पण माणिक, तुझ्या नशिबात फार मोठं दान पडलंय. दिगू माणिक बरोबर लग्न करेल अशी जर मी कोणाबरोबर पैज लावली असती ना, तर फार मोठी रक्कम मी जिंकली असती. अरे काका, तू जिंकला समज. म्हणजे हे घे, माझ्याकडून तुला भेट. अरे वा 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 वा, सुखीरा दिगू, सुखीरा.
त्या माणिकताईशी लग्नच करून आले रे. मला वाटलं होतं ते माझ्या बोलण्याचा विचार करतील आणि त्या माणिकताईला तिच्या घरी सोडून येतील. हो, कसेही वागले तरी त्यांच्या हृदयातलं माझं स्थान कायम आहे असंच मला वाटत होतं रे. मी छळ सहन करीन, अपमान, कुचंबणा सगळं सहन करीन, पण माझ्या आहोंचं दुसरं लग्न मी कसं सहन करू? मी नाही सहन करू शकत आहे विठुराया, नाही सहन करू शकत. वा 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 दिगू, अरे लक्ष्मी नारायणचा जोडा शोभतोय. हो पण दिगू, अरे आमच्या गळ्याला काळजीचा फास लावून एवढी गुप्तता पाळून लग्न करायची गरज होती का? उत्तमच केलं. आणि गवगवा केला ना की शुभ कार्याला नाट लागतेच. सासूबाई, आता तरी तुम्ही मला ओवाळणार ना? अगं म्हणजे काय सुनबाई, ओवाळणार, गृहप्रवेश करणार, सगळं करणार. आणि माणिक, अगं तू आता नुसती सुनबाई नाहीस, तर तू आता आमची गृहलक्ष्मी आहेस. जाऊ भाई, अहो तयारीला लागा. ओवाळणी, गृहप्रवेश सगळं कसं रितसर व्हायला पाहिजे. हा रमाई, हा. सगळी तयारी करायची आहे ना? अगं मग आधी सखूला बोलवा. सगळी तयारी सखू समोर व्हायला हवी. ती कसली येते पुढे? आता बसली असेल रडत कुठेतरी. अशी कशी बसेल ती? बोलावून आणते मी तिला, आणतेच. मेलीस की जिवंत आहेस? तू का रडतेस ग? नवी नवरी तिथे दारावर उभी आहे. एका सुंदर सुखी आयुष्याच्या उंबरठ्यावर दिगू आणि माणिक उभे आहेत, तर तुला गळा काढून अपशकुन करायला काय झालंय ग? तुझ्याही नशिबात सुख होतं ग, पण तुला भिकेचे डोळे लागले ना. तुझं सुख तू स्वतःच लाथाडलंस. मग आता इथे कशाला ऊर बडवत बसली आहेस? अगं ये कपाळ करंटे, तुला तुझ्या दैवावर, नवऱ्यावर, देवावर, तुझ्या त्या विठुरायावर खूप विश्वास आहे ना. आता लायकी कळली तुझी. दिगून तुझ्या नाकावर टिचून माणिकशी लग्न केलं की नाही? केलं की नाही? एखादी मातीची मूर्ती पाण्यात विरघळली की ती पुन्हा आकार घेऊ शकत नाही. तशी संसारात नवऱ्याच्या डोळ्यातनं उतरलेली बायकोची प्रतिमा पुन्हा कधीच नवीन आकार घेऊ शकत नाही. तू संपलीस. दिगूच्या आयुष्यातनं कायमची संपलीस. त्याच्या नावाचा हे कुंकू कशाला लावतेस ग? तो अधिकार आता माणिकचा आहे. तुला पांढरं कपाळच शोभून दिसेल. असं नका बोलू सासूबाई. असा सुटकी चेहरा करून दिगू आणि माणिक समोर जायचं नाही. हसणं तुझ्या नशिबातच नाहीये, पण कमीत कमी रडून दुसऱ्याला अपशकुन तरी करू नकोस. चल बाहेर चल. कशाला यायचंय मी बाहेर? अगं मालकीण म्हणून बोलवत नाहीये, कामवाली आहेस ना या घरची. पडेल ती कामं करेन असं म्हणाली होतीस ना. मग घरात भरपूर कामं पडली आहेत, कामवालीच करणार ना ती. चल बाहेर चल. अगं चल ये. अगं वच्छे, नवीन जोडप्याला बाहेर किती वेळ उभं ठेवायचं? अगं तू जा ना तयारी करायला. ती सगू कशी येईल? कशी येईल म्हणजे?
अशी कशी नाही येणार भाऊजी? कशी आनंदात आली आहे ना? रडत आली आहे का? काय ग, रडतेस का ग? नाही ना? बघा बघा कशी हसत आली आहे की नाही. आणि भाऊजी, तुम्ही मला ओळखत नाही का? अहो, ही मनोरमा कुठल्याही दगडाला पाजर फोडेल. घे दिगू, तू म्हणालास ना सखूला बोलाव, घेऊन आले तिला. रमाई, सगळी तयारी सोपस्कार सखूच करेल आणि तिने केलेत तरच मी आलो. सगळी म्हणजे? भाऊजी, तुम्ही आता मुद्दाम सगळं दिगूच्या तोंडून वाजवून घेताय का? हो, सगळी म्हणजे काय? अगं नाही रमाई, मला बोलायला कठीण जाईल असं वाटतंय का तुम्हाला? हो काका, छे मी सांगतो ना. ओवाळणी, गृहप्रवेश, माप ठेवणं, ही सगळी तयारी सकूने एकटीनेच करायची. काय नुसती मान डोलवायची म्हणजे सगळी कामं आपोआप होतील असं वाटलं का तुला? माणिकची ओवाळणी करून तिला रितसर घरात घ्यायला हवा. मान कसा घ्यायचा हे आपल्याच हातात असतं. तुझ्या वेळी तो मान तू पायदळीत उडवलास. विठ्ठलाची मूर्ती हातात घेऊन गृहप्रवेशाच्या वेळी अशी बाहेर उभी राहिलीस. रमाई, तिला कशाला स्पष्टीकरण देत समजवायचं? जो मान तिला आयुष्यात कधीही मिळणार नाही तो मान तिनेच माणिकला द्यायचा. हो, उत्तम आहे. अरे थोरली आहे ते, मग धाकटीचं कोड कौतुक नको का करायला? मग तुला काय वाटलं सखू? तुझ्या पोकळ गोष्टींमध्ये अडकून मी माणिकला सोडेन? काय विनू, काय मांडे रचत होतात? किती इमले बांधलेत, सगळे धडाधड कोसळलेत ना. सखूच्या शब्दांना आणि वचनाला आता काडीचं मोल नाही. नाही, आता म्हणशील की त्यांच्या विरुद्ध जाण्यातच माझं भलं आहे, माझं सुख आहे. चल, आता डोळ्यात आसवं गाळत बसून आम्हाला दुष्ट लावू नकोस. तयारी कर. नको, मला हे तरी करायला लावू नका. थोडी दया करा माझ्यावर. दया तुझ्यावर? तुझ्यावर दया दाखवली तेव्हा घरादाराची प्रतिष्ठा वेशीवर टांगली गेली होती. त्यांनी आम्हाला जिवंत जाळलं असतं. मला ना जुनी मडी उकरायला अजिबात आवडत नाही. चल, माझ्या आयुष्यात नवीन पर्वाची सुरुवात होते, त्यात तुझी रखरख नकोय. जा तयारी कर. अगे, आत्ता बजावलं ना तुला रडायचं नाही म्हणून. आता येताना हसत होतीस ना, मग आता रडायला काय झालं? जाऊ बाई, जा हिला आत घेऊन जा. हिच्याकडनं सगळी तयारी करून घ्या. आणि नवं जोडपं दारात उभं आहे हे ध्यानात असू दे. जा ग. ठीक आहे विठुराय, तुझी अशीच इच्छा असेल तर तसं होऊ दे. अगं जा.
अगं सखू, अगं तिथे काय करतेस? आजपासून माणिक माझी माणिक माझी सकूच्या शब्दांना आणि वचनाला आता काडीचं मोल आता काडीचं मोल जो मान तिला आयुष्यात कधीही मिळणार नाही तो मान तिनेच माणिकला द्यायचा अगं जाऊबाईंच्या ना लक्षातच येत नाहीये. ही ही माणिक आहे ना, त्यांच्या डोक्यावरती मिऱ्या वाटणार आहे. श्रीमंता घरची लाडावलेली आणि वाया गेलेली मुलगी आहे. लग्नाआधीच आपल्या घरात येऊन बसली आणि दिगूला कनवटीला बांधलं. कसलं काय पांढऱ्या रंगाला भाळला. पांढरी पाल आहे ना, महाधूर्तय. सखू, अगं बाई आता आपलं मरण आहे ग. हो, अगं आता ही आपल्याला हुकूम सोडून नाचवणार. अगं बाई, तू मला मदत करशील ना ग? नाहीतर माझं बाई मरणच आहे. काय ग, करशील ना ग मला कामात मदत? अगं बोल ना. सखू, चला, वहिनींच्या मनासारखं झालं. त्यांना हवी तशी सून उंबरठ्यावर आली. आता मी येतो. नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. अहो, असं कसं वहिनी? अहो, सध्या तरी या घरात वयोवृद्ध पुरुष मीच आहे ना. मग बाबाजी महाराजांना, सुभेदारांना ही मंगल बातमी द्यायला नको का? म्हणून काय असे हे पैके खुळखळवत बातमी देणार आहात? हे बघा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बाबाजी महाराजांना आणि सुभेदारांना निरोप कसा धाडायचा ते मी बघते. तुम्ही घरातच थांबायचं. हो, वडीलधारे आहात तुम्ही. हो हो. आणि सुनेचा गृहप्रवेश हा सोहळा आपल्या घरात पहिल्यांदाच घडतोय की नाही? मग या आनंदी सोहळ्यात सगळ्यांनी सहभागी व्हायला नको का? छान आनंदी आणि प्रसन्न मनानं गृहलक्ष्मीला ओवाळ. सुटकी चेहऱ्याने ओवाळू नकोस. मनात कुठलाही राग द्वेष न ठेवता माणिकला ओवाळायचं. माझ्या गृहलक्ष्मीचं स्वागत मनापासून करायला हवं, कळलं? अगं ए वेंधळे, पटापट आटप आणि दोघांचंही तोंड गोड कर.
अगं ए, तोंड गोड करायला सांगितलं ना, वेंधळीच आहे मेली. माझा दात लागला का? मी माझ्या आहोंना तुझ्यापेक्षा शतपटीने सुखी ठेवे. आमचं नातं 7 जन्माचं आहे ना. आहो, माणिक, हे माप ओलांडण्यापूर्वी तुला उखाणा घ्यायचा आहे बरं का. काय जाऊ बाई? हो ना, खाना घे. मग दोघांनीही घ्यायला हवा. हो. कशाला आता हे उखाण्याच्या निमित्ताने आणखी डागण्या देता येतील ना. अरे हे तुम्ही आपापसात काय नावं घेताय रे? हा, माणिक तू नाव घेतलं हे फक्त दिगूला ऐकायला आलंय, आम्हाला कुठे ऐकायला आलंय? आम्हाला पण ऐकायला येऊ दे. हो खरंय. हो हो, घेते, मोठ्याने घेते. सोन्याच्या पावलांनी गृहप्रवेश करायला उभी आहे दारात. सोन्याच्या पावलांनी गृहप्रवेश करायला उभी आहे दारात. काही जळक्या नजरांना ठेचून दिगंबररावांचं नाव घेते. आता मीच राणी या घरात. वा 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 वा. हजर जबाबीपणा बघितलं का जाऊ बाई? आणि काय जागर सणसणीत सोडता आणलाय. वा वा, काहीतरी ते जळक्या मनाचं वगैरे काय म्हणाली ना.